नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा हे दोन मला साड्यांचे घागरा शिवायचा आहे. म्हणजे घागरा म्हणजे लेहंगा किंवा तुम्ही परकर पण म्हणू शकता. तर बघा ह्या दोन साड्या आहे, याच्यावरचे मला दोन्ही याचे ब्लाऊज शिवायचे आणि खालचे लेहंगा पण शिवायचा आहे. तर बघा याच्यासाठी मी 3 मीटर अस्तर आणलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा हे मला आजच्या आज रेडी करून द्यायचे आहे दोन्ही. तर यांना जायचं आहे बाहेर. तर त्याच्यामुळं मला हे अर्जंट आलेलं आहे आजच्या आज. तर मला हे एका दिवसात शिवून द्यायचे आहे. तर बघा आदल्या दिवशी त्यांनी रात्री आणून दिले. त्याच्यानंतर याचंवालं माप वगैरे अस्तर वगैरे घेऊन आले मी सकाळी आणि आजच्या आज आता हे शिवून झाले पाहिजे. तर बघा पहिले काय करायचं आहे, आपल्याला साडीचा जो पदर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा या पदरापासून आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर मी तुमच्यासोबत ब्लाऊज नाही शेअर करणार, कारण हाच व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणजे खूप वेळ निघून जातो. त्याच्यामुळे हे कंप्लीट पण झाले पाहिजे. त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि फक्त तुमच्यासोबत जो खालचा लेहंगा आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिला आपल्याला काय करायचं आहे की जे खालचा काठ आहे एक बाजूचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा एका साईडने याचा मोठा काठ आहे आणि एका साईडने छोटा काठ आहे. तर बघा जो वरचा काठ आहे छोटा, तर तो आपल्याला पहिले कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने अर्धा इंच असं कापड थोडंसं ठेवायचं आहे आणि कट करायचा आहे. म्हणजे जो आपल्याला खालच्या याला जोडायचा आहे त्याच्यासाठी हा अर्धा इंच साडीतलं कापड जोडायला काम येईल. तर बघा हा पूर्ण असा काठ मी काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता हा खालच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा ही साडी जास्तीची झाली होती, त्याच्यामुळे मी ही नंतर मी कट केली. आधी कट नव्हती केली मी, ही पूर्ण याच्यावरती पहिले काठ लावून घेतला आणि त्याच्यानंतर लागण तेवढी मी साडी कट करून घेतली. तर बघा मी याचावाला फॉल काढून घेतला होता म्हणून असं वडल्यावान झालं होतं हे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे काठ आहे असा ठेवायचा आहे उलटा आणि त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर चला आता आपण ही मशीनवरती टीप मारून घेऊया. तर बघा खूप सोपं आहे. तुम्ही घरच्या घरी पण हा जुन्या साडीचा घागरा बनवू शकता किंवा लेहंगा बनवू शकता. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा खूप सुंदर याच्यावरती डिझाईन पण आहे, बाई डिझाईन पण आहे आणि बोटने कटिंग डिझाईन ती पण आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा काठोकाठ अशी पूर्ण काठ लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला या काठावरती दाबटीप द्यायची, म्हणजे आपल्याला असा एकदम सव्वान म्हणजे फिनिशिंगमध्ये रेडी होईल. तर बघा काठोकाठ पूर्ण आपल्याला असं पूर्ण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी पूर्ण याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा याची 4 ते म्हणजे आपण साडीची घडी घालतो सेम तशीच याची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजे आपल्याला याचीवाली उंची वगैरे आता काढून घ्यायची आहे. तर बघा मी पहिली उंची नव्हती काढली याचीवाली, तर पहिले मी काठ जोडून घेतला आणि नंतर आता आपल्याला याची उंची टाकायची आहे. तर बघा जेवढी तुमची कमरापासून खाली उंची येईल बोटापर्यंत तेवढी आपल्याला उंची घ्यायची आहे. तर लहान मुलीचा असो किंवा मोठ्या मुलीचा किंवा मोठ्या बाईंचा असला तरी पण पहिले आपल्याला काठ जोडून घ्यायचा आहे काढून आणि त्याच्यानंतर आपल्याला उंची टाकायची असते. तर बघा इथं 37 उंची आहे. तर बघा 37 उंची आहे, तर याच्यामधून आपल्याला 2 इंच कमी करायची आहे. म्हणजे आपल्याला वर काठ लावायचा आहे म्हणून आपल्याला 2 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर बघा असं इथं 2 इंच कमी करून आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा मी 2 मार्किंग केलेल्या आहे खडूच्या आणि 2 इंच कमी केलेलं आहे. तर बघा खडूने मार्किंग केलेली आहे, तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला एकदम समजन असं या पद्धतीने सांगितलेलं आहे की घरच्या घरी जुन्या साडीचा किंवा तुम्ही नव्या साडीचा पण घागरा बनवू शकता घरच्या घरी या पद्धतीने लेहंगा. तर बघा पूर्ण असं आता कट करून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढी उंची लागते तेवढी उंची कमरापासून. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मार्किंग करून घ्यायची आहे पहिले खडूने, किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही खडूने मार्किंग केली तरी पण चालेल. पहिले आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 2.5 किंवा 3 इंचाची मार्किंग करायची आहे आणि मग 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. तसंच आपल्याला मी 2.5 इंच आणि 1.5 इंच 2.5 इंच 3 इंच अशी मार्किंग खडूनी टाकून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघ पूर्ण साडीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मी पूर्ण साडीवरती अशीच मार्किंग करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा पहिली चुनी आपल्याला 2.5 इंचावरती अशी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि पिन पॅक करून घ्यायची आहे. तर बघा भरपूर पिना लागते याला, तर मला कमी पडलं ते पहिले मी ह्या थोड्याशा अशा पिना पॅक करून घेतलेल्या आहे. तर बघा त्याच्यानंतर परत आपल्याला 2.5 इंचाची परत 1 इंचावर 1.5 इंचाचं मार्किंग केलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला परत अशी ठेवून घ्यायची या पद्धतीने. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे. तर बघा तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही रिपीट करून पण बघू शकता. तर बघा या पद्धतीने 2.5 इंचाची आपल्याला 1.5 इंचाच्या शेवटच्या मार्किंगवरती ठेवून घ्यायची आहे आणि खडूनी
मार्किंग केलेली आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही. बरंच तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने. तर बघा 2.5 इंचाचा जो आहे तो आपल्याला 1.5 इंचाची जी 2 नंबरची लाईन असते त्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पिना पॅक करून घ्यायच्या आहे. तर सगळ्या सेम आपल्याला तशाच करून घ्यायच्या आहे. तर बघा हा नेसचा जो पदर आहे तो मी नंतर कट करून घेतला होता, कारण तो खूप मोठी साडी झाली होती आणि कंबर पण खूप मोठं झालं, तर त्याच्यामुळे मी हे नंतर कट करून घेतलं या पद्धतीने. तर बघा मी पहिल्या टीप मारून घेतली आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या पिना पॅक करून घेतल्या आणि जो नेसता पदर आहे तो मी कट करून घेतलेला आहे बराच केवढा मोठा. तर बघा त्याच्यानंतर ह्या ज्या पिना मी नंतरच्या लावून घेतलेल्या आहे त्या या पद्धतीने अशा आपल्याला टिपा मारीत चालायचं या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे आपल्याला दमादमाने अशी जे आपण प्लेटी मारलेल्या आहे त्या सेम त्याच्यावरतीच आपल्याला अशी टिप मारीत चालायचं या पद्धतीने. तर म्हणजे पिना लावून घेतले म्हणजे आपल्याला सोपं जातं टिपा मारायला. त्याच्यामुळे नाही तर तुम्हाला तसं जमत असेल मार्किंग केल्याच्या नंतर टिपा मारायला तर तुम्ही डायरेक्टसुद्धा टिपा मारून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशा टिपा मारून घेतलेल्या आहे. तर बघा आता आपल्याला कंबर याचवालं मोजून घ्यायचं आहे. तर बघा ही खूप मोठी साडी झाली होती त्याच्यानंतर मी हे मोजून घेतलं. तर बघा मी पहिले पण कट करून घेतलं होतं. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इथं आता अस्तर घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने आता मी पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर याचं मी 18 कंबर घेतलं होतं. तर बघा पूर्ण याचं म्हणजे पाठीमागून 18 समोरून 18. तर बघा हे जे अस्तर घेतलेलं आहे मी, तर बघा आपलंवालं पूर्ण अस्तर व्यवस्थित बसत आहे या पद्धतीने. तर बघा काठाला टीप मारायची काही गरज नाही, तर काठापेक्षा आपल्याला 4 ते 5 इंच वरती आलं पाहिजे या पद्धतीने. तर बघा दोन्हीकडच्या साईडने माझे काटा आलेले आहे, त्याच्यामुळं खालच्या बाजूने मला टीप मारायची गरज नाही पडली. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशा प्लेटी मारीत जायच्या याच्यावाल्या. तर बघा याचा वाला आपल्याला 2 मीटर घ्यायचा आहे आणि 1 मीटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी आधी अस्तरवरती अशा प्लेटी मारून घेतलेल्या आहे. तुम्ही डायरेक्ट पण त्याच्यावरती मारून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशा प्लेटी मारून घेतलेल्या आहे. तर बघा आता आपल्याला त्याच्यावरती जोडून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा मी तुम्हाला समजून या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघा आता उलट्या साईड आपल्याला असं जे घागरा बनवून घेतलेला आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे अस्तरचं आपण घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यावरती जोडीत चालायचं या पद्धतीने. तर बघा दमादमाने आपल्याला असं काठोकाठ असं जोडून घ्यायचं या पद्धतीने. आपल्या ज्या खालच्या प्लेटी आहेत त्या पण दबल्या नाही गेल्या पाहिजे पहिले जे आपण साडीवरती मारलेलं आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती असंच आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे पहिले. तर बघा पूर्ण आता रेडी झालेलं आहे अस्तरवरती असं टीप मारून झालेली आहे या पद्धतीने. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने मी अशा जोडून घेतलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा आपला रेडी झालेला आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे. तर बघा इथं मी घेतलेलं आहे काठ घेतलेला आहे. तर बघा तर काठाला मी एका बाजूने टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे असं उलट्या बाजूकडून टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी हा घेतला होता 7 इंचाचा किंवा 6 इंचाचा पण तुम्ही घेऊ शकता. पूर्ण कमराची आपल्याला पट्टी घ्यायची आहे ही. तर बघा काठ पुरला तर तुम्ही काठ घेऊ शकता, नाही पुरला तर तुम्ही जे साडीचं कापड आहे ते पण लावलं तरी पण चालतं. तर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे पहिले इथं दोन्ही कोपऱ्याला आपल्याला अशी अर्धा पाऊण इंच अशी टीप मारायची आहे तिरकी आणि उभी घ्यायची आहे 3-3.5 इंच. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला या पद्धतीने लेंग्याला अशी साईडने टीप मारून घ्यायची आहे. पहिले आपल्याला कंबरपट्टी जोडायच्या आधी पहिले आपल्याला ही टीप अशी मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने अशा टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला पहिले आणि त्याच्यानंतर जो काठ आहे तो पण आपल्याला एका बाजूने असा पहिले मुडपून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर बघा टीप मारून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि तो लेंग्याचा भाग आहे उलटा आपल्याला या पद्धतीने त्याच्यावरच उलटा असं ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच अशी आपल्याला टीप मारीत चालायची पूर्ण घागऱ्यावरती. तर व्यवस्थित आता आपण अर्धा इंच अशी सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ह्याच्यावरती. तर चला आता आपण पूर्ण ह्याच्यावरती टीप मारून घेऊया दम्मादम्माने व्यवस्थित. तर बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी, तुम्ही नक्की ट्राय करा, घरच्या घरी बनवू शकता तुम्ही. तर बघा इथं थोडंसं कापड उरलेलं आहे तर आपण थोडंसं अर्धा इंच सोडून आपल्याला कट करायचं आहे आणि हे पण असं मध्ये मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि लेवलमध्ये टीप मारून घ्यायची आहे. काठोकाठ या पद्धतीने दाखवले त्याप्रमाणे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप पक्की मारून घ्यायची आपल्याला एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर हे जो ओपन भाग आहे त्याच्यावरती पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला असा सोयीचा भाग करून घ्यायचा या पद्धतीने आणि याच्यावरती अशी आपल्याला पट्टी ही मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जी आपली टीप मारलेली आहे त्याच्यावरच आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जे आपलं एकदम फिनिशिंगमध्ये रेडी तयार होऊन जाईल. बघा इथं एकदम पक्की टीप मारून घ्यायची आहे.
म्हणजे निघलं नाही पाहिजे अशी याप्रमाणे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही पूर्ण याच्यावरती दमादमाने अशीच आपल्याला याच्यावरती काठ ठेवीत चालायची आहे आणि टिप मारीत चालायचं आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली टिप मारून झालेली आहे. ते पक्की टिप मारून घ्यायची आहे. तर बघा हे दोन्ही घागरे मला रेडी करायचे आहे आजच्या आज. तर बघा मी तुमच्यासोबत फक्त एकच हा शेअर करणार आहे, तो दुसरा मी नंतर शिवून घेणार आहे. तर बघा याच्यानंतर हे पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, उलटं करायचं आहे. तर बघा उलटं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही याला आपल्याला टिपा मारायच्या आहे. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, जे ब्लाऊज आपलं जे साडीचं आहे हे त्याला पहिले आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते आतून जाईल. तर बघा याला आधी पहिले टिप मारायची अर्धा इंचाची, या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची. तर बघा ते टिप मारून घ्यायची आणि नंतर अस्तरच्याला टिप मारून घ्यायची. तर बघा दोन्ही याला मी टिपा मारून घेतलेल्या या पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा दोन्ही टिपा मारून झालेल्या आहे आणि आता ही ओपन जागा आहे ही पण व्यवस्थित आपल्याला म्हणजे थोडीशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते तिथं व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे दोन्ही पण टिपा मारून झाल्याच्या नंतर इथं जे ओपन जागा आहे इथं थोडीशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि थोडी 2.5 ते 3 इंच जागा तिथं मोकळी ठेवायची आहे. तर बघा एकदम सुंदर अशा आपल्या प्लेटी पडलेल्या आहेत. तर बघा सुंदर आपल्याला लेहंगा घरच्या घरी तयार झालेला आहे आणि याला नॉट पण आपल्याला रेडी करून घेतलेली आहे. ती नॉट पण आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे. तर बघू शकता मी याचं पण ब्लाऊज तुम्हाला रेडी दाखवणार आहे. तर बघा पूर्ण घागरा रेडी झालेला आहे आणि ब्लाऊज पण मी याच्यावरती नंतर शिवून घेतलं होतं घागरा झाल्याच्या नंतर आणि याचंवालं प्रिन्स कट ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. तर बघा सुंदर असा आपला लेहंगा तयार झालेला आहे. ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा ब्लाऊज पण एकदम सुंदर असं आपलं रेडी झालेलं आहे आणि मी दुसरा पण घागरा शिवून घेतला होता. तर बघा मी सकाळी शिवायला बसले होते 10 10:30ला, तर मग हे संध्याकाळी 8 वाजता दोन्ही घागरे कंप्लीट झाले होते. तर बघा एकदम सुंदर असे घागरे आपले साडीचे तयार झालेले आहे जुन्या साडीपासून. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नक्की बघा.